ते आपण पाहू शकाल. मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर एका साईडला आपण पाहू शकाल लंकेश वारगडा आणि एका साईडला आपण पाहू शकाल प्रवीण वारगडा. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रवी ठाकरे हा गोलंदाज. 2 षटकांचा सामना असणार आहे. मात्र दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या. पहिला चेंडू आपण पाहू शकाल लंकेशसाठी या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑनला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न वन बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय तोपर्यंत आपण पाहायला गेला तर एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू 1 धाव इथे धाव फलकावरती आपण पाहतोय लंकेशच्या फलंदाजांना. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता हा फलंदाज जरूर अपयशी ठरला होता. मात्र या सामन्यामध्ये फलंदाजी मात्र चांगली करावी लागेल कारण आपण पाहू शकाल प्रवीण या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब देखील या फलंदाजच्या नावावरती आहे आणि तो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकच्या एंडवरती आहे. प्रवीण वारगडा फुलटॉस होता मात्र फुलटॉसला पण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला कार्पेटच्या साहाय्यानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत आपण पाहू शकाल दुसऱ्याची माग केली जाते. मात्र 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ धाव पोहोचला इथे 3 या धावसंख्येवरती आपण निश्चित पाहू शकाल. गोलंदाजी इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल आपण पाहू शकाल. तर निश्चित आपण पाहू शकाल या फेरीमध्ये देखील जो संघ मजबूताई स्कोर मारेल चांगला धावसंख्या मात्र ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो संघ मात्र त्या संघाला इथे बाय दिली जाईल. पंचाचा इशारा येतोय वाईट चेंडू डावीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर एका धावेने संघाची धावसंख्या संघ जाऊन पोहोचला इथे 4 या धावसंख्येवरती. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा रवी आपण पाहतो यावेळी सुरेख चेंडू फेकला जातोय निर्धाव चेंडूची सांगतो ती फलंदाज आपण पाहिला ज्या फलंदाजाने मागच्या फेरीमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. चौकार षटकारांच्या आतषबाजी प्रेक्षकांची मन जिंकली होती या फलंदाजांना. तोच फलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण वारगडा यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू फेकला होता. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील जरूर होती मात्र अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी होता आणि अपील या ठिकाणी पंच फेटाळून लावतात. निश्चित आपण पाहू शकाल या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. वारंवार विचार केला तर या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धाव फलकावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या षटकातील यावेळी शॉर्ट पिच होता मात्र पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पहिली विकेट आपण पाहू शकाल. पहिला फलंदाज बाद होतोय प्रवीण वारगडा बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज बाद झाला निश्चित आपण पाहू शकाल. प्रेक्षकांचे निश्चित आपण पाहिल्या प्रेक्षकांना देखील या फलंदाजाने नाराज केला कारण पहिल्या सामन्यामध्ये या फलंदाजाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी विचार केला 4 या धावसंख्येवर माघारी परतताना आपण पाहतोय प्रवीण वारगडा या फलंदाजाला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल शिवाजी पारधी हा फलंदाज मैदानामध्ये गेला. 2 षटकांचा सामना मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो अवघ्या 4 धावा धाव फलकावरती लगावलेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय रवी याबिलचा चेंडू रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. पंच आमच्याकडे इशारा करतात एंड ऑफ द ओव्हर. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 4 धावा. ओ टू डीजे आणि आपल्याला 2 धावींचे पॅनलाइज केलं जाईल. 2 षटकांचे सामने आपण जास्तीत जास्त जर टीम मीटिंग मध्ये वेळ घालवू नका. 10 मिनिटांमध्ये मात्र 2 षटकं फेकून झालीच पाहिजे अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. मात्र हा आयोजकांचा कठोर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय. मात्र गोलंदाज आपण पाहू शकाल दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज बाबू. हा गोलंदाजी मार्कवरती आलाय कारण स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय ज्या फलंदाजाकडे चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे तो फलंदाज आपण पाहू शकाल लंकेश वारगडा ऑन अ स्ट्राईक. गोलंदाज बाबू पारधी. पहिलाच बॉल इथे आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजनला टार्गेट केलं जातोय. 1 बाउन्स या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तितके चांगलं खराब फेकी निश्चित आपण पाहू शकाल. बिटवीन द रिंग विकेट दुसरीला तिसरी मध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे आणि 3 धावा वेगाने कंप्लीट केले जात आहेत आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर आपण पाहू शकोल. 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर कोपऱ्याचवाडी हा संघ या ठिकाणी नाणेफेकी जिंकला होता. प्रथम बॅट फर्स्ट आपण मैदानामध्ये पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना या ठिकाणी
लंकेशच्या फलंदाजाला मात्र लंकेशच्या फलंदाजाने पहिल्या फेरीमध्ये प्रेक्षकांना नाराज केलं होतं आणि या फेरीमध्ये देखील निश्चित आपण पाहतोय एकही अजून मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला नाही लंकेशनं. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय बाबू पारधी हा गोलंदाज आपण पाहतोय. रवीने चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 4 धावा खर्च केला, एका फलंदाजाला देखील माघारी जाडला. मात्र यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हरला शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय, एक धाव कंप्लीट केले जाते, दुसरे साडे निघालेत मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जाते, तिसरे साडे निघालेत, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि चौथी धाव देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. चौथी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे, 4 धावा इथे पळून काढल्या जातात आणि 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. नाणेफेकी जिंकली होती या ठिकाणी कोपऱ्याच्या वाडी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून बॅटिंग मात्र स्वीकारली होती. मात्र बॅटिंग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी 11 धावा धावफलकावर. मात्र काय चेंडू शिल्लक असताना इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. फलंदाज एका साईडला शिवाजी आणि एका साईडला आपण पाहतोय लंकेश वारगडा. या दोन फलंदाजाला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंगॉनला शतरक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. मात्र एकाच धावेवर समाधान मानतो आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. या ठिकाणी लंकेशला इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. षटकातील काय चेंडू शिल्लक असताना मात्र 2 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये इथे कमबॅक इथे करावा लागेल. शतरक्षण करणाऱ्या हरिग्राम टीमला आपण पाहू शकाल. पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय बाबू पारदे या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. मात्र फलंदाज आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय लंकेश वारगडा. यावेळी लॉंग ऑनला चेंडू बराच वेळ हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली मात्र झेल तो या ठिकाणी आपण पाहिला तर झेल इथे सुटला जातोय आणि तोपर्यंत आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये इथे 2 धावा कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती बिटवीन द रनिंग विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एका साईडला शिवाजी पारधी तर एका साईडला आपण पाहू शकाल लंकेश वानगरा. हे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. मात्र गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहायला गेलो तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये एकही मोठा फटका मारू देत नाहीये गोलंदाजा बाबू पारदे. आपण पाहू शकाल पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आपण पाहू शकाल जरूर या फलंदाजांना मैदानामध्ये आपलं शरीर झोकून दिलं, डाय मारल्या आणि एक धाव इथे कंप्लीट केली आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला. या ठिकाणी आपण पाहिला तर संघ आपण पाहू शकाल 15 या धावसंख्येवरती आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो पहिलं पूर्वार्ध. स्पीडअप करा मित्रांनो, शेवटचा चेंडू आहे. हरिग्राम संघ आपल्याला शेवटचा पुकार आहे, आपण स्पीडअप करा. अंपायर 1 बॉल बाकी आहे ना, 1 बॉल बाकी आहे मित्रांनो. हरिग्राम संघ आपण स्पीडअप करा, लगेच शतरक्षक सजून घ्या, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे, दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 15 या धावसंख्येवरती. मात्र शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल फलंदाज शिवाजी पारधी या फलंदाजाला आपण पाहतोय आणि एका साईडला आपण पाहतोय लंकेश या फलंदाजांना. मात्र मैदानामध्ये शांत गोलंदाजांना ठेवलं, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहू शकाल हरिग्राम संघाच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. ठिकाणी आपण पाहिला तर पॉसलिपचं शतरक्षण जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत एकच धाव इथे कन्वर्ट केली जाईल आणि पंच इशारा करताय 3 ऑक्टोबर. या ठिकाणी आपण पाहिला पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्ध सत्रामध्ये आपण विचार केला तर प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा आणि विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये हरिग्राम संघाला करण्यासाठी मी घेऊन जातो आमचे मित्र स्वप्नील आबाई मेम फ्रॉम वांगणी बेगरा. विचार केला गेला पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस धावफलकामध्ये धावा जोडल्या गेल्यात. कोपऱ्या जोडी संघाच्या माध्यमातून 16 धावा
येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावेची गरज असेल आर्यग्राम संघाला. तर कोपऱ्याजोडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या, थोडं सहकार्य करा. आयोजकांना अद्याप खूप सामने बॅलन्स असतील. तर पोकरवाडी संघाचा संघनायक आणि फणसवाडी संघाचा संघनायक आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल. नाणेफेकी साडी व्यासपीठासमोर यायचंय. तर आर्यग्राम संघाची सलामी जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायचंय. विचार केला गेला एक छोटस लक्ष असेल. 12 चेंडू समीकरण असेल, 17 धावेची गरज असेल. अतिशय सुंदर सामना, रफ अँड टफ सामना आपण पाहू शकाल. कारण विचार केला गेला सुंदर गोलंदाजी दाखवली, मात्र धावफलकाचा विचार केला गेला 16 धावा कुठून काढल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावेची गरज असेल. मात्र आर्यग्राम संघ आपल्याला विनंती असेल सलामी जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायचे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. अरुण आणि रवीला आपण पाहतोय. रवी आणि अरुण ही सलामी जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय आर्यग्राम संघाची. कारण विचार केला गेला एक छोटस लक्ष असेल, 12 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावेची गरज. मात्र पहिले षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कर कोपऱ्या जोडी संघाकडून आपण पाहू शकाल. प्रवीण वारगडाला आपण पाहू शकाल. हे षटक खूप निर्णायक असेल. जर का या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच उर्वरित 6 चेंडू मागे एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल. मात्र तसं काय घडेल का? कारण समोर फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. रवीला आपण पाहतोय. 12 चेंडू कंपल्सरी 17 धावेची गरज असेल. दोन्ही संघाला विनंती असेल थोडस फास्ट खेळायचं आहे. आयोजकांना थोडं सहकार्य करा. कोपऱ्या जोडी संघ थोडं स्पीडअप करायचा विचार केला गेला. पहिलं सत्र समाप्त झालंय. 17 धावेचं लक्ष असेल. आर्यग्राम संघ समोर फलंदाज रवी पहिल्या चेंडू सामना करेल. गोलंदाजी मार्कर प्रवीण वारगडाला आपण पाहतोय. तर नाणेफेकी साडी यायचंय. यानंतर सामना आपण पाहू शकाल. वल्लभ पन्नसवाडी संघात संघनायक आलाय, तर पोखरवाडी संघात संघनायक. नाणेफेकी साडी यायचंय. पहिला चेंडू फेकला जाईल. अतिशय भन्नाट वेग आपण पाहू शकाल. बॅटची इनसाइड एज लागणारा पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती आर्यग्राम संघाला. तर नाणेफेकी संपन्न केली जाईल. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ, या स्पर्धेचे सर्व आयोजकांच्या माध्यमातून नाणेफेकी संपन्न केली जाईल. सेकंड राऊंड मधला सेकंड सामना आपण पाहू शकाल. नाणेफेकी जिंकली गेले. वल्लभ पन्नसवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारेल. जसा हा सामना समाप्त होईल त्वरित मैदानात उतरायचंय, याची नोंद घ्यायची आहे. विचार केला गेला पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केले गेले. डगआउटचा शिकार झाला गेला फलंदाज रवी ठाकरे हा 0 धावसंख्येवरती बाद झालाय. मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये राहून होईल. इनिट नंबर 3 साडे आर्यग्राम संघाचा रमेशला आपण पाहू शकाल. पूर्णपणे जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजावरती. कारण डावाला जर का सावरायचं असेल तर साजेदारी करावी लागेल. हा ट्रॅकर होता फक्त दिशा देण्याचा क्रम. अतिशय सुरेख जल टिपला गेला. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील मी तर म्हणेन. कारण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली गेली आणि अतिशय सुंदर जल टिपला गेला गल्लीपण क्षेत्रामध्ये. दुसरा धक्का. तर विचार केला गेला 2 चेंडूवरती 2 मोठ्या सफलता प्राप्त केल्यात. पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केला मी तर म्हणेन कोपरेवाडी संघाने. कारण विचार केला गेला 17 धावेचं लक्ष होता, मात्र थोडासा बॅकफुटला फेकला गेला आर्यग्राम संघा. मात्र अद्याप वेळ गेली नसेल, कारण समोर नौका फलंदाज विचार केला गेला बाबू पारदीला आपण पाहू शकाल. बाबू पारदीचा विचार केला गेला यंदाच्या हंगामामध्ये पूर्णपणे फॉर्म मध्ये असलेला. कारण पनसवाडीच्या मैदानामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम या फलंदाज नावावरती आहे. आणि तशाच प्रकारे आपल्या डावाची सुरुवात केली आहे. आल्या चेंडूला सीमापार दाटलाय. 4 धावांसाठी मिळतील. या 4 धावा ओपन केलाय.
डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने केली आहे. अशाच प्रकारे फलंदाज प्रेक्षक वर्गाला सातत्याने आवडत असतात. आपल्या डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने करणारे खेळाडू आणि तशाच प्रकारे 4 धावेने अकाउंट ओपन केलाय. मात्र इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल प्रवीण वारगडा. पुन्हा एकदा प्रकार होता अतिशय देखणा फटका. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतोय दुसरा बॅक टू बॅक चौकार. या 4 धावेने आपण पाहू शकाल मिळतील 8 धावा. विचार केला गेला थोडीशी मागणी गोलंदाजी. सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकले होते. मात्र जसा नौका फलंदाज मैदानामध्ये बाबूला आपण पाहिलं सुंदर फटकेबाजी. आता मात्र ऑफिस मध्ये चेंडू होता. मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकार संपर्क झाला नाही. खूप उशिराने का होईना मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. इथून मात्र जर का जेवढे निर्धाव चेंडू खेळला जाईल हरिग्राम संघा तेवढा पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल. मात्र इथून कशा प्रकारे चेंडू फेकी करेल या षटकातील उर्वरित चेंडू खेळ बाकी असेल. आता मात्र दांडिक गोल लागणारा तिसरा धक्का 8 या धावसंख्येवरती हरिग्राम संघाला आपण पाहतोय. डीजे आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून सूचना आले जास्ती टीम मीटिंग घेऊ नका अन्यथा 2 धावने पॅनलाइज केले जाईल. आयोजकांना थोडं सहकार्य करा कारण सामना फक्त 2 षटकांचा आहे. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. मात्र आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थोडं सहकार्य करा. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल संतोषला आपण पाहू शकाल. विचार केला गेला दापलकर धावा लागले गेले फक्त आणि फक्त 8 धावा. येणारे 6 चेंडू समीकरण असेल कंपल्सरी 9 धावेची गरज असेल हरिग्राम संघाला. इथून मात्र दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना. इथून जर का जिंकला तर सरळ तिसऱ्या फेरीत प्रवेश केला जाईल. यात मात्र तिळभरी शंका नसेल. तर गोलंदाजी मार्गावर वापर केला जातो. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल शिवाजीला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू अतिशय वेग आपण पाहू शकाल. पहिला चेंडू यशस्वीरित्या फेकण्यात यशस्वी आलाय. गोलंदाज शिवाजीला आपण पाहतोय. जेवढे निर्धाव चेंडू फेकले जातील तेवढा मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल. समीकरण थोडंसं अवघड होत चालेल. 5 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल हरिग्राम संघाला. समोर फलंदाज अरुण ठाकरेला आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर फेकलेला चेंडू निर्धाव चेंडू सांगतो होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय. समोर फलंदाज अरुणला आपण पाहतोय दबावाखाली असेल. मात्र समीकरण अवघड होत चालय. येणारे 4 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावेची गरज. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा शिरकाव करून देईल. आता मात्र लाईन खराब पंच आमच्याकडे वळतील. मात्र रनआउटची संधी असेल आणि विकेट पंचांचा इशारा द्यावे बाकी असेल. फलंदाज मैदानामध्ये जायला आपण पाहू शकाल. नारायणला आपण पाहू शकाल. तर समोर फलंदाज संतोषला आपण पाहतोय. पूर्णपणे जबाबदारी असेल कारण लक्ष थोडंसं कठीण होत चाललंय. विचार केला गेला अद्यापही धावपलकर धावा लागले गेल्यात 9 धावा. समोर गोलंदाजी मार्कर शिवाजी. आता मात्र बॅटच्या माध्यमात चेंडूला आउट ऑफ द पार आणि मोक्याच्या वेळी हा आलेला षटकार. सोपं असेल. विचार केला गेला स्कोरर मित्र सीताराम कंडवे आम्हाला माहिती देतील. 3 चेंडू कंपल्सरी 2 धावेची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल. आता मात्र पंचांचा इशारा बाकी असेल. लाईन करा अवंत धाव मिळेल. सामना मात्र लेवल स्कोर झालाय. मात्र एका धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. हरिग्राम संघ आपल्याला विनंती असेल बाहेरून आवाज देऊ नका. सामना विजय झाल्यानंतर मात्र जल्लोष साजरा करा. मात्र दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना होता. मात्र ज्या षटकारानं सामना खुला केलाय संतोषना मात्र इथून वापसी करावं लागेल. गोलंदाज हा चेंडू जर का निर्णायक फेकला तर नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत सामना पाहायला मिळेल. फक्त अवघ्या एका धावेची गरज असेल. मात्र फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करताना आपण पाहतो कोपऱ्या जोडे संघ थोडं सहकार्य करा. विचार केला गेला एका धावेची गरज असेल. अतिशय सुंदर सामना आपण पाहतोय. आता मात्र अतिशय देखणा फटका गॅप शॉट सिलेक्शन विजय फटका
विजय संपादित केलाय आर्यक्रम संघा. मात्र हडलग कोपऱ्याचोडी संघा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपल्या आयोजकांच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील. तर या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर पटकेबाजी दाखवली. मात्र सामना ज्या षटकाराने फिनिश केला करण्याचं काम केलं तर या सामन्याचा सामनावीर संतोष पारदे याच्या व्यासपीठावरती. तर वल्लभ पनसवाडी संघ मैदानात उतरलाय. तर फलंदाजसाठी आमंत्रित केलं गेलंय आपण पाहू शकाल. तर या सामन्याचा सामनावीर संतोष पारदे या व्यासपीठावरती अतिशय बहारदार खेळी दाखवली आणि सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा